नमस्कार. नारखेडे माध्यमिक विद्यालय रुईखेडे, तालुका मुक्ताईनगर येथील शिक्षक विलास दिनकर तायडे सर यांना एक चांगल्या प्रकारचा पद्म विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि अतिशय सोज्वळ, मनमिळावू आणि एक साधेसुद्धा असं व्यक्तिमत्व तायडे सरांचं आहे. आणि एक ते सदैव विद्यार्थी चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगलं प्रगती करावी यासाठी ते सदैव धडपडत असतात. त्यांचं शिक्षकी पेशा पत्करून सुद्धा ते एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवत असतात. सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांचा हातखंडा असतो. एका चांगल्या प्रकारचं सदैव धडपडणारं असं व्यक्तिमत्व तायडे सरांचं आहे. तायडे सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर. आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. आपण एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार मिळाल्यानंतर याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळाले, काय सांगा सर? या आधी मला कोणतेच पुरस्कार मिळाले नाही. या पुरस्काराला मी स्वतःहून काही नाव दिलेलं आहे. आणि जे काही पुरस्कार मला मिळालं आहे त्यांनी नाव मागितले फक्त. आणि नाव दिल्यानंतर त्यांनी माझी त्यांच्या समितीमार्फत निवड केली. एकूण महाराष्ट्रातून 263 लोक मी त्या ठिकाणी आपलं नामांकन दिलेलं होतं. आणि त्यापैकी 23 लोकांची निवड करण्यात आली. आणि त्यांनी आमचा सन्मानपूर्वक या ठिकाणी हा पुरस्कार देऊन आम्हाला गौरवलं. सर, हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या पुरस्काराचं वितरण कुठे झालं सर, काय सांगा? डॉक्टर पद्मश्री V.B. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण झाले. स्वरूप काय होतं? स्वरूप प्रशस्तीपत्र आणि डाल आणि शाल असं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते आम्हाला ते बक्षीस देऊन आम्हाला गौरवण्यात आले. तायडे सर, एक विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं. आणि आपण एक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम करतात, विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत. या जो भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्या एक नावलौकिक आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं व्हिजन काय राहणार आहे फ्युचरमध्ये, काय सांगा? यापुढे माझं विजन असं राहील की जे गरीब आणि रडलेले गाजलेल्या जे लोक आहेत त्यांच्या मुलांना मी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन. कारण मी सुद्धा ग्रामीण भागातील आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही काय कष्ट सहन करावे लागतात, काय परिश्रम घ्यावे लागतात याची मला जाणीव आहे. आणि ती जाणीव लक्षात घेऊन मी पुढील जे काही माझे समाज बांधव आहे किंवा माझे विद्यार्थी आहेत, ते कोणत्याही जाती धर्माचे असू ते विद्यार्थी माझे विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि खरोखरच त्यापासून मला खूप समाधान वाटणार आहे. कारण आतापर्यंत जे कार्य केलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. कारण समाजामध्ये आज शिक्षकाची जी प्रतिमा आहे ती आपल्या कार्यामुळेच उजळून आलेली आहे. आणि त्यामुळे एक शिक्षक म्हटलं की या ठिकाणी तो छाती भरून येते, एक अभिमान वाटतो. आणि त्यामुळे हे असं कार्य करत असताना अजून प्रेरणा भेटते. आणि हे करत असताना जर माझे मागचे विद्यार्थी मला भेटले तर ते नमस्कार करतात आणि सांगतात, सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन देणार, त्यामुळे आम्ही केलं. ज्या मुलांनी ऐकलं नाही त्या मुलांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केले की आज सर आमच्याबरोबरचे मुलं चांगल्या पदावरती आणि आम्ही आज कामधंदे करतो आहे, हातमजुरी करतो आहे. जर तुमचं ऐकलं असतं तर आम्ही कुठल्या पुढे गेलो असतो. म्हणून या ग्रामीण भागातील जे गरीब भूतकरू मुलं आहे यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. सर, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे. आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज इन द वर्ल्ड. शिक्षण म्हणजे एक जगामध्ये बदल होण्याची ताकद शिक्षणामध्ये, पाऊल शिक्षणामध्ये. आणि आपण एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम या माध्यमिक विद्यालयाला करतात. आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडलेले आहेत, चांगल्या पोस्टवरती गेलेले आहेत.
हा जो भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? सर्वप्रथम मी श्रेय देणार आहे त्या मुलांना. मुलांसाठी मी केलेलं आहे आणि त्या मुलांनी ऐकल्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात आले, चांगल्या पदावरती ते आता काम करत आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला, की त्यांनी या शैक्षणिक कामासाठी जे शैक्षणिक कार्य करत असताना त्यांनी मला कधीही टोकलं नाही. त्यांनी मला नेहमी सपोर्टच केला. कारण माझी पत्नीसुद्धा एका शिक्षकाची मुलगी आहे, एका प्राचार्याची मुलगी असल्यामुळे तिला माहीत आहे की शिक्षण म्हणजे काय आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याग खूप करावा लागतो, तरच त्याचं तुम्हाला काहीतरी फळ भेटेल. आणि म्हणून मी श्रेय देईन माझ्या पत्नीला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला आणि माझ्या शाळेला. शाळेचे जे काही संचालक आहेत त्यांना, आमच्या शाळेत आता सध्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत आमच्या विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय चंद्रशेखर दादा वडे, हे सुद्धा आम्हाला कोणतंही शैक्षणिक काम करत असताना ते कधी नाही मिळत नाही. तुम्हाला जे हवं असेल ते मी देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे आम्हाला एक उभारी भेटते, एक प्रेरणा भेटते आणि मुलांसाठी, एक ग्रामीण भागामध्ये मुलांसाठी काहीतरी करून दाखवण्याचं आम्हाला त्या ठिकाणी उभारी मिळते, प्रेरणा भेटते. हे होते विलास तायडे सर आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा भारतस्थ पद्मा विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झालेला असून ग्रामीण भागातले जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांनी काहीतरी बनायला पाहिजे जीवनामध्ये आणि त्याचं एक चांगल्या प्रकारचं ते ग्रामीण भागातले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सदैव धडपडत असतात आणि त्यांच्या हातून अनेक प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या चांगल्या पोस्टवरती गेलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे सदैव धडपडणारं असं व्यक्तिमत्व तायडे सरांचं आहे. आणि त्या माध्यमातून शिक्षकी पेशा पत्करून ते इतर काही सामाजिक कार्य पण करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करत असतात. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच बरारी तायडे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याची आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.